दिव्यांग बांधवांच्या आणि दिव्यांग भगिनींच्या जिव्हाळ्याचा त्यांच्या अनुदान वाढी संदर्भातला जो प्रश्न आहे, तर त्या प्रश्नाच्या विषयी काय हालचाली चालू आहेत, काय स्टेटस आहे, काय अपडेट आहे, त्या माहितीच्या संदर्भातलाच हा व्हिडिओ आपण आपल्या सर्व दिव्यांग बांधवांकरिता आणि भगिनींकरिता घेऊन आलेलो आहे. दिव्यांग बांधवांनो, बघा, दिव्यांग बांधवांनो, आजची महागाई पाहता दवाखाने, मेडिकल इश्यू, भाडे आणि येणे-जाणे या सर्व गोष्टीची महागाई पाहता ₹1,500 किंवा ₹2,500 ज्येष्ठ नागरिक असतील किंवा दिव्यांग नागरिक असतील, दिव्यांग बांधव, दिव्यांग भगिनी असतील, त्यांचं खर्च पाणी, औषधी, किराणा आणि जे काही त्यांना राहणीमानाकरिता जे आवश्यक गरजा आहेत, त्या गरजा भागवण्याकरिता हा जो निधी आहे, तो निधी पुरेसा नाहीये. याकरिता बऱ्याच दिवसापासून, खूप दिवसापासून बच्चू कडू साहेब यांच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांच्या, दिव्यांग भगिनींच्या, ज्येष्ठ नागरिकांच्या, विधवा माता भगिनींच्या, या सर्व ज्या काही माता भगिनी आहेत, या सर्व लाभार्थ्यांच्या माध्यमातून त्यांचं अनुदान वाढी संदर्भात, अनुदान वाढवण्यासंदर्भात खूप मोठ्या प्रमाणामध्ये आवाज उचलल्या जात आहे बांधवांनो. परंतु बघा, ज्येष्ठ नागरिकांचं आणि विधवा माता भगिनींचं अनुदान अजूनही वाढवण्यात आलेलं नाहीये, जो या अगोदरच वाढवण्याचा शब्द दिलेला होता. सोबतच दिव्यांगांची सुद्धा ₹6,000 जी आपली मागणी होती, त्या मागणीकडे सुद्धा कानाडोळा करण्यात आलेला आहे हिवाळी अधिवेशनामध्ये. त्याकरिता सुद्धा कुठलेही शब्द, समाधानकारक उत्तर किंवा पुरवणी मागण्यामध्ये किंवा निधीची तरतूद करण्यासंदर्भात किंवा कुठलाही शब्द देण्यात आलेला नाहीये. उलट अतुल साहेबांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे, की 132 कोटी देण्यात आले वगैरे, वगैरे, वगैरे. परंतु मग आता या व्हिडिओच्या माध्यमातून काय आहे, तर बघा मित्रांनो, दिव्यांग बांधवांच्या आणि भगिनींच्या अनुदानासंदर्भात बच्चू कडू साहेब शांत बसणार नाहीत आहे, हे आपल्याला स्पष्ट माहिती आहे. ते हमखास 100% दिव्यांग बांधवांचं, भगिनींचं, वेळप्रसंगी ज्येष्ठ नागरिकांचं, विधवा माता भगिनींचं सुद्धा अनुदान वाढवून घेतील आणि घेतीलच. आणि वेळप्रसंगी राज्य सरकार सुद्धा कमी जास्त प्रमाणामध्ये किंवा केंद्र शासनाची मदत घेऊन ते थोड्याफार प्रमाणामध्ये वाढवू शकते, वाढवेल. परंतु मग आता वाढवेल तर कसं वाढवेल, त्या वाढवण्याचा क्रायटेरिया काय असू शकतो, या संदर्भातला आपला हा व्हिडिओ असणार आहे. कारण की या अगोदर सुद्धा जेव्हा दिव्यांग बांधवांचं अनुदान वाढवण्याचे प्रश्न बच्चू कडू साहेबांच्या माध्यमातून मांडण्यात आलेला होता, म्हणजे ज्यावेळेस ₹800 अनुदान होतं, त्यानंतर ₹1000 अनुदान झालं आणि ₹1000 जेव्हा ₹2500, ₹1500 अनुदान झालं आणि ₹1500 जेव्हा ₹2500 अनुदान वाढवण्यात आलं, तर त्या दरम्यान 2 वर्ष अगोदर, 2-3 वर्ष अगोदर सुद्धा जेव्हा दिव्यांग बांधवांचं अनुदान वाढवायचं होतं, त्यावेळेस सुद्धा काही चर्चांनी डोकं वर काढलेलं होतं आणि त्या चर्चा काय होत्या आणि त्या चर्चा सध्या सुद्धा, म्हणजे खऱ्या अर्थाने आतली माहिती मिळत आहे मित्रांनो. त्यानुसारच आपल्या सर्वांपर्यंत मी ही माहिती मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर बघा मित्रांनो, त्यावेळेस जेव्हा ₹1000 ₹1500 आणि ₹1500 ₹2500 अनुदान करण्यात आलेलं होतं किंवा करण्याचा विषय चर्चाधीन होता, विचाराधीन होता, त्यावेळेस एक विषय समोर आणलेला होता, अभ्यास करणं सुरू होता, चर्चा सुरू होती, की अनुदान वाढवत असताना सर्वच दिव्यांगांना किंवा सर्वच दिव्यांग बंधू भगिनींना एका सोबत एका प्रमाणामध्ये अनुदान देण्यात येऊ नये किंवा वेळ प्रसंगी ज्या दिव्यांग बांधवांचं, त्या दिव्यांग भगिनींचं जे दिव्यांगत्व आहे, म्हणजे त्यांची टक्केवारी आहे, दिव्यांगत्वाचं जे प्रमाण आहे, सपोज कोणी दिव्यांग 20% त्यांचं प्रमाण आहे, तर मग त्यांना फक्त ₹1500 महिना द्यायचा. त्याच्यापेक्षा जास्त जर कोणी दिव्यांग बांधवांचं आणि भगिनींचं 40% दिव्यांगत्व आहे किंवा त्यांचं तसं सर्टिफिकेट आहे, ऑनलाईन प्रमाणपत्र, तर त्यांना ₹3000 महिना द्यायचा. सोबतच पुढे चालून ज्या दिव्यांग बांधवांचं 60% प्रमाणपत्र आहे, म्हणजे दिव्यांगत्व 60% आहे, त्यांना ₹4500 द्यावे का, देता येतील का? सोबतच ज्यांना 80% आहे, त्या दिव्यांग बांधवांना ₹6000 महिना देता येईल का? या अगोदर सुद्धा या विषयावर चर्चा, अभ्यास सुरू झालेला होता. आणि आजची जी परिस्थिती आहे, जेव्हा या अधिवेशनामध्ये कुठेही दिव्यांगांकरिता खऱ्या अर्थाने अपडेट दिलेली नाहीये, वाढी संदर्भात काही माहिती दिलेली नाहीये, तर आतल्या खांदी आतली माहिती मिळत आहे, की ह्यावेळेस परत एक वेळ ह्या ज्या चर्चा आहेत, ज्या 2-3 वर्ष अगोदर सुरू झालेल्या होत्या, किंवा दिव्यांगत्वांच्या त्यांच्या टक्केवारीनुसार त्यांना जे अनुदान आहे, ते कमी जास्त प्रमाणामध्ये द्यावं किंवा देता येईल का? या संदर्भातल्या चर्चा परत एक वेळ डोकं काढत आहे दिव्यांग बांधवांनो आणि भगिनींनो. तर मग बांधवांनो, आपल्याला हेच जाणून घ्यायचं आहे, हेच सांगायचं आहे, हेच म्हणायचं आहे, की मग जो 20% दिव्यांग आहे किंवा जो 40% आहे किंवा जो 60%, 80% आहे, म्हणजे 80% वाला दिव्यांग दिव्यांग आहे आणि 20% किंवा 40% वाला दिव्यांग दिव्यांग नाहीये का? खऱ्या अर्थाने शल्यचिकित्सकांकडून, ठीक आहे, त्यांचा अनुभव आहे, त्यांचा अभ्यास आहे, त्यांना फ्युचर सुद्धा त्यांच्या स्टडीनुसार, अनुभवानुसार कळते, आपल्याला मान्य आहे. पण आपणही डोळ्याने बघत आहोत गेली 25-30 वर्ष झाले, की जो कोणी दिव्यांग, ज्या कोणी प्रवर्गामध्ये मोडतो, सपोज कोणी नेत्राने दिव्यांग आहे, कोणी कर्णबधिर आहे
किंवा कोणी अस्थी म्हणजे शारीरिक हाडामासाने जर तो दिव्यांगत्व आहे, त्याचं दिव्यांगत्व प्रमाणपत्र कमी जास्त प्रमाणामध्ये आहे, तर 5 किंवा 10 वर्षाच्या नंतर आपण त्यांना पाहतो त्याच्यामध्ये सुधार होण्याऐवजी खऱ्या अर्थाने मग त्याची हाडे ठिसूळ झालेली असतील किंवा कुठलाही दिव्यांगत्वाचा प्रकार असो, ते दिव्यांगत्वाचं प्रमाण ऑलरेडी वाढलेलं आहे मित्रांनो बघा, कमी झालेलं नाहीये. मग खऱ्या अर्थाने आज रोजी दिव्यांग बांधवांना किंवा भगिनींना जेव्हा तुम्ही तपासणी करून जे UDID कार्ड देता, तर ते मुळात टेम्पररी नकोच, टेम्पररी बंदच व्हायला हवं आणि टेम्पररीच्या ऐवजी खऱ्या अर्थाने ते परमनंटच देण्यात यायला हवं. वयानुसार, खानपान या साऱ्या गोष्टीनुसार ती जी रोगराई किंवा जे काही जे असेल त्यांचं दिव्यांगत्व ते वाढतानाच आपण आपल्या परिसरामध्ये आजूबाजूच्या दिव्यांगत्वांना भेटतो, पाहतो गेली 25 वर्षापासून. तर ते ऑलरेडी वाढलेलं आहे. खूप सारे दिव्यांग जे रस्त्यावर किंवा बाहेर फिरताना, चालताना, बोलताना संपर्कात दिसत होते, ते ऑलरेडी आज घरामध्ये पडलेले आहेत. काही दिव्यांग हयात सुद्धा नाहीये मित्रांनो. तर आपल्याला काय म्हणायचं आहे, यांना या योजनांच्या माध्यमातून जर फक्त भ्रष्टाचार थांबवायचा असेल, तर यांनी भ्रष्टाचार थांबवावा. सुरुवातीला जे दिव्यांग प्रमाणपत्र तपासणीकरिता, काढण्याकरिता येतात, त्यांना जर वाटत आहे, त्यांची शहानिशा केल्याच्यानंतर त्यांचं उत्पन्न जर चांगल्या प्रकारे दिसत आहे, त्यांच्या क्रायटेरियामध्ये जर बसत नसतील, तर त्यांनी त्यावेळेस ते टेम्पररी किंवा परमनंटचं कार्ड देऊ नये किंवा त्यानुसारच निर्णय घ्यावा. परंतु जेव्हा कधी ते टेम्पररी कार्ड देतात, त्यावेळेस त्या दिव्यांग बांधवांना आणि भगिनींना भविष्यामध्ये खूप हेलपाटे खावे लागतात. त्यांचे अनुदान थांबते, योजनेचा लाभ घेता येत नाही, चकरा माराव्या लागतात. चकरा मारल्याच्या नंतर UDID कार्ड ताबडतोब मिळत नाही. ते दिव्यांगत्वाचं प्रमाणपत्र सुद्धा ताबडतोब मिळत नाही. त्यांच्या त्या टक्केवारीमध्ये, पर्सेंटेजमध्ये कमी जास्त प्रमाणात म्हणजे सपोज एखाद्या दिव्यांगत्वाना 5 वर्ष अगोदर जर 60% दिव्यांगत्व होतं, तर काही वर्षाच्या नंतर ते वाढलेलं असताना सुद्धा ते प्रमाण, ते टक्केवारी वाढवून देण्याच्या ऐवजी ऑलरेडी त्यांना कमी करण्यात येते. 40 किंवा 40च्या आत देण्यात येते. त्यामध्ये सुद्धा त्यांचं मानसिक खच्चीकरण होते. ऑलरेडी ते शारीरिक दिव्यांग असतातच, पण त्यांना आर्थिक, सामाजिक आणि मानसिक बळ देण्याच्या ऐवजी त्यांचं खच्चीकरण केलं जातं. त्यामुळे टेम्पररी कार्ड सुद्धा बंद व्हावं आणि सर्वांना परमनंट कार्ड देण्यात यावं, याकरिता आम्हाला सुद्धा आवाज उचलायचा आहे. आणि सोबतच दिव्यांगत्वाचं अनुदान वाढत असताना या दिव्यांग बांधव असो, दिव्यांग भगिनी असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, यांचं वय वाढाच लागलं, महागाई वाढाच लागली, त्यांच्या तब्येतीमध्ये, स्वास्थ्यामध्ये दुरुस्ती होण्याऐवजी बिघाडच व्हायला लागला, त्या टक्क्यामध्ये प्रमाण वाढायला लागलं. मग अशा परिस्थितीमध्ये 20, 40, 60% कुणाला 1,500, कुणाला 2,000, कुणाला 2,500, कुणाला 4,000, कुणाला 6,000 असा भेद न करता, त्यांचं मानसिक खच्चीकरण न करता 100% सरसकट सर्व दिव्यांग बांधवांना, भगिनींना एका प्रमाणामध्येच अनुदान देण्यात यावं, वेळेवर अनुदान देण्यात यावं, याकरिता आम्हाला सर्वांना आवाज उचलायचा आहे, प्रश्न चिन्ह करायचे आहे, प्रश्नाची उत्तरं घ्यायची आहेत. बच्चू कडू साहेबांसोबत या विषयावर चर्चा करायची. बच्चू कडू साहेबांसोबत, राज्य सरकारसोबत, राज्य शासनापर्यंत आपला आवाज कसा पोहोचेल याकरिता सोशल मीडियाच्या माध्यमातून, निवेदनांच्या माध्यमातून, आंदोलन, उपोषणाच्या माध्यमातून, उपोषण तर नाही म्हणणार मी, परंतु कुठे ना कुठे निवेदनाच्या माध्यमातून, विनंतीच्या मागणीच्या माध्यमातून, लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून, पत्रकारांच्या माध्यमातून, प्रसार माध्यमांच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला आवाज, आपली मागणी, आपली गरज या सर्वांपर्यंत पोहोचवायची आहे मित्रांनो. याकरिताचा हा व्हिडिओ आहे मित्रांनो बघा. कारण काही दिव्यांग बांधवांना जर 1,500 रुपये देण्यात आले, काही दिव्यांग बांधवांना 2,500 रुपये देण्यात आले, काही ना 4,000 रुपये देण्यात आले, तर 100% त्यांच्यासोबत अन्याय होईल, न्याय होणार नाही, भेद होईल. त्यांच्यामध्ये एक वेगळा न्यूनगंड तयार होईल, त्यांच्यामध्ये हीन भावना तयार होऊ शकते. कमी जास्त त्यांची छोट्या, हलक्या, मोठ्या, लहान, मोठ्या या प्रकारची एक वेगळी हीन भावना तयार होऊ शकते. परत त्यांचं मानसिक, आर्थिक, सामाजिक खच्चीकरण होऊ शकते. ते होऊ नये याकरिता आपल्या समोर हा विषय येण्याच्या अगोदर किंवा आपल्यावर हा निर्णय लादण्याच्या अगोदरच या संदर्भात आपल्याला आपली अनुदान वाढवण्याच्या संदर्भाची सुद्धा मागणी करावयाची आहे आणि असे प्रकार घडू नये याकरिता सुद्धा दाद मागायची आहे, न्याय मागायचा आहे, आवाज उचलायचा आहे. आता परत एकदा तुम्हा सर्वांना मी सांगू इच्छित आहे की यामधील काही दिव्यांग बांधव जे शहरी भागामध्ये राहतात किंवा ज्यांना खऱ्या अर्थाने धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य योजनेविषयी माहिती आहे, त्या योजनेविषयी माहिती असताना ते म्हणतील की तुम्ही जे सांगत आहात ते धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य योजनेसंदर्भात सांगत आहात, तुमची माहिती चुकत आहे. नाही मित्रांनो, मी खूप दिवसापासून दिव्यांगांच्या संपर्कात आहे, गेल्या 10, 15, 20 वर्षापासून. त्यामुळे मला या सर्व गोष्टीची कल्पना आहे. धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य योजना या योजनेमध्ये असा क्रायटेरिया आहे, मला माहीत आहे. तो शहरी भागाकरिता, मोजक्याच भागाकरिता आहे. तो एक वेगळा विषय आहे. तो सर्वांना मिळावा, तो सुद्धा एक वेगळा विषय आहे. परंतु आपल्या ज्या सामाजिक न्याय विशेष विभागाच्या, आर्थिक सहाय्य विशेष विभागाच्या ह्या ज्या काही योजना आहेत, या योजनेमध्ये सुद्धा या अगोदर सुद्धा हा प्रयोग करण्याचा प्रयत्न झालेला आहे, परंतु तो बच्चू कडू साहेबांनी हाणून पाडलेला आहे, तो होऊ दिला नाही. आणि परत एक वेळ तसा प्रयोग, तसा विचार होत आहे. त्याकरिता
हा विषय आपला सर्वांपर्यंत मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे, जेणेकरून आपण सर्वांनी सजग राहावं आणि त्या संदर्भात आपले विचार मांडावे, समोर यावं आणि दाद मागावी. आपलं अनुदान वाढवून घेण्याचा आपला जो अधिकार आहे, आपला हक्क आहे महागाईनुसार, तो सर्वांसमोर मांडून आपल्या पदरामध्ये कसा पाडून घेता येईल याकरिताचा हा व्हिडिओ होता मित्रांनो. टेम्पररी दिव्यांग बांधवांचं कार्ड सुद्धा बंद व्हावं, त्यांना सुद्धा परमनंट कार्ड मिळावं आणि ताबडतोब आता खऱ्या अर्थाने जे दिव्यांग बांधवांचं रखडलेलं अनुदान आहे ते ताबडतोब सुरू व्हावं, चालू व्हावं. याकरिता सुद्धा एक वेळ आपल्याला परत सर्वांना समोर येऊन दाद मागावी लागणार आहे दिव्यांग बांधवांनो आणि भगिनींनो. तर बघा दिव्यांग बांधवांनो, भगिनींनो, ज्येष्ठ नागरिकांनो, विधवा माता भगिनींनो, हा व्हिडिओ दिव्यांग बांधवांकरिताच्या टक्केवारीनुसार, प्रमाणपत्रानुसार, टेम्पररी कार्डाच्या अपडेटनुसार तुमच्यापर्यंत मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्या व्यतिरिक्त तुमचं जे अनुदान आहे त्या अनुदानासंदर्भातली अपडेट लवकरच मिळून जाईल. त्यानुसार मग टेम्पररी कार्डवाले असतील, संजय गांधी निराधार योजनेचे जे काही लाभार्थी आहेत त्यांचं जे जुलै महिन्याचं थकीत अनुदान आहे त्या संदर्भातली अपडेट लवकरच मिळेल. ती नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मी आणण्याचा माझा प्रयत्न असणार आहे मित्रांनो. तर तुमचे याविषयी काय मत आहे? अनुदान किती वाढायला हवं? पर्सेंटेजनुसार वाढायला हवं का? टेम्पररी कार्डवाल्या लाभधारकांकरिता जिथे भ्रष्टाचार होत आहे, ज्यांचं उत्पन्न जास्त आहे, ज्यांनी जे बोगस आहे ते सरकारने कसं थांबवावे या संदर्भात तुमचं काय मत आहे ते नक्की 100% या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवा मित्रांनो. तर बघा मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आमच्या नवीन उपयोगी माहितीसह. आणि मी माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या अखेरीस सांगतो आणि त्यानंतरच्या अजून एका व्हिडिओमध्ये आणतो. त्यानुसार भेटूया अजून एका गोड बातमीसह. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.